हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वीज वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळं शहरातील नागरिक समस्येच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हिंगोलीच्या वीज वितरण कार्यालयामध्ये अनोखं आंदोलन करत आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण शिवसैनिक जे आहेत ते MSEBच्या कार्यालयामध्ये चक्क बोंबलत या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्या वेळापासून यांनी ह्या ठिकाणी MSEBच्या अधिकाऱ्यांच्या नावाने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बोंबा मारत या ठिकाणी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी आहेत। स्वतः शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी बोंबा मारत आलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात, एका शासकीय कार्यालयामध्ये बोंबा मारण्याची वेळ नागरिकांवरती का आली याचं उत्तर आधी द्या। अहो, बोंबा मारू नाही तर कराव काय? हे महावितरणचं कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्रस्थान झालेलं आहे। कोणत्याही विभागात नसेल एवढा भ्रष्टाचार या महावितरणमध्ये आहे। शहरातले काही भाग आहेत, जिल्ह्यातल्या विविध समस्या आहेत की ज्याबद्दल आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत, निवेदनं देत आहोत, यांच्या भेटी घेत आहोत, लोक पाठवत। हे मुजोर अधिकारी फोन घेत नाहीत, भेट देत नाहीत, काम तर फार लांबचं राहिलं। शहरातले काही भाग आहेत, जिल्ह्यातल्या काही आमच्या मागण्या आहेत। मी यांना एक निवेदन दिलं होतं 23/12/2023 रोजी की शहरातल्या या अशा समस्या आहेत। कौतुकनगर नावाचा भाग आहे की तिथं लोकांच्या घरावर तुमचे पोल नाहीत, मीटर दिलेत तुम्ही, त्यांना मीटर दिलं, वीज बिल तुम्ही नियमित घेता, वीज बिल भरलं नाही तर यांच्या लाईट काढता तुम्ही, लाईन कट करता। अरे मग यांना पोल कोण तुमचा बाप देणार आहे का? वीज बिल कशाचं घेताय तुम्ही? मग 800 मीटर 500 मीटर वीज तुम्ही लोकांना केबल टाकून घ्यावं लागतंय। याच्यासाठी मी यांना निवेदन दिलं होतं। यांचं पत्र आहे महावितरणचं, कधीच आहे 27/12/2023 रोजी यांनी मला विनंती केली होती की तुमच्या मागणीला आम्ही काम करत आहोत, तुम्ही आंदोलन करू नका। यांनी विनंती केली आंदोलन मागे घ्या म्हणून, मी आंदोलन केलं। कोणत्या तरी भामट्या ठेकेदाराला सांगून पोल टाकले, पण त्याच्यानंतर त्या गोष्टीला आज 1 वर्ष होत आहे, काही काम नाही। जिल्ह्यामध्ये यांचं एबी केबल टाकण्याचं काम सुरू आहे, जे कामच केलं नाही यांच्या गुत्तेदारांनी, यांच्या सगळ्या संगनमतानं, या मुजोर प्रशासनाने, या मुजोर अधिकाऱ्याने त्याचे बिल उचलले। पण पहिले आंदोलन केलं, त्याची दखल नाही घेतली, त्यामुळे आज बोंबा मारतायत। हो, बोंब आता यांच्या कार्यालयात आम्ही कराव काय? मग सामान्य नागरिक करेल काय? हे याचा शेवट आहे। करायचं काय आम्ही? बोंबाने आता आम्ही इथं आता हे तर आता बोंबा मारत आहोत आम्ही, आता आम्ही परत वाजवणार आहोत। एकदा महावितरणच्या नावाने बोंबला, हे असं हे मुजोर प्रशासन आहे। आणि दुसरं असं आहे, या शहरातल्या गरीब लोकांची वसाहत आहे मस्तानशाह नगर म्हणून। 2012 मध्ये या महावितरणच्या गलथान कारभारामुळे तिथे एक जीवितहानी झाली होती, अपघाती मृत्यू झाला होता। हे काय करतात? यांचे वायरमन लोक, यांचे गुत्तेदार लोक येतात, फक्त एक थातूर मातूर। नक्कीच हे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी होते। शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील दोनही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील दाखल झालेले आहेत। खरं तर MSEBच्या विरोधामध्ये अनेक वेळा शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं, मात्र दखल घेतली जात नसल्यानं हे सगळे शिवसैनिक दाखल झालेत। MSEBच्या कार्यालयामध्ये शिवसैनिकांना बोंबा मारत यावं लागते, काय कारण आहे? आज MSEBच्या कार्यालयामध्ये वशिमभाईच्या नेतृत्वाखाली बोंबामारो आंदोलन आम्ही केलेलं आहे। परिस्थिती अशी आहे की MSEBच्या अधिकाऱ्यानं लाजा विकून खाल्या। इथं स्थानिक आमदाराच्या दलाल्या करू करू हे यायचे पोटं भरायलेत। या ठिकाणी बोंबा मारणं आंदोलन जर यायला जाग येत नसेल तर निश्चितच यायला आम्ही शिवसेनेच्या स्टाईलनं वाजवल्याशिवाय शांत बसणार। आज बोंबा मारल्यात, नंतर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा दिला आहे। शेकडोच्या संख्येनं नागरिक आंदोलन करतात, तेव्हा त्यांना आश्वासन दिले जाते, पण त्याची पूर्तता होत नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा शिवसैनिकांना कार्यालयामध्ये अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं। नेमकी आता पुढची तुमची भूमिका काय? तुम्ही बघितलं असेल, मागे पण आम्ही MSEBच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं, पण इथं नुसती हुकुमशाही चालू आहे। एकही अधिकारी इथं काम करायची त्यांची मानसिकता नाही, हे कुठेतरी पैसे घेऊन काम करायची यांची मानसिकता आहे। या अधिकाऱ्यांना मी हे सांगू इच्छितो, आता तुम्ही बघितलं असेल आमच्या इकडलं जे सबस्टेशन आहे दातीचं, किती दिवस झाले काम होऊन ते आतापर्यंत का चालू केलं नाही? कोणाची तरी उद्घाटनाला वाट पाहायची आणि मग काम करायचं। तोपर्यंत शेतकरी मेला तर मेला, तिथे अंधारामध्ये लोक राहिले तर यांच्याशी काही घेणं नाही। पण सेवा हमी कायदा आहे तो लागू झालाय, तरी नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत। कोणताही कायदा लागू झाल्याच्या नंतर कायदा फक्त लावायला राहिलेले आहेत। तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल
की याने कोणत्याही याने काय केलं नाही. एखादा डीपी जरी आणायचं म्हणलं तर त्या लोकांकडून पैसे घेतल्या जातात. कोणती लाईन जोडायची म्हणलं तर तिथे पैसे घेतल्या जातात. एखादा खांब जरी तिथे करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी 20,000 रुपये मागल्या जातात. हे अशा पद्धतीने ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेनेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच या ठिकाणी शिवसैनिकांनी कार्यालय ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. संदीप नागरे, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.